नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जी माहिती आहे ती सौर पंपाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो शेतकऱ्यांसाठी सौर पंप आहे त्याबद्दल। तर तुम्हाला सर्वप्रथमतः गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे mahadiscom.in या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे मागील त्याला सौर कृषी पंप या लिंकवरती क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडोज दिसेल। मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमध्ये तुम्ही योजनेची माहिती बघू शकता। इथे योजनेची माहिती दिलेली आहे। योजनेची माहितीवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ती डिटेल्स इथे उपलब्ध होईल। योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहे की शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे। यामध्ये जे सर्वसाधारण गटाचे शेतकरी आहेत यांना केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळेल आणि जे अनुसूचित जाती जमाती आहेत या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% असेल। त्यामध्ये उर्वरित रक्कम केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळेल। जमीन क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप मिळतील। 5 वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह असतील। त्यानंतर वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मिळेल। त्यानंतर लाभार्थी निवडीचा जो निकष आहे तो आहे 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक, 3 अश्वशक्ती क्षमतेने पर्यंतचे सौर कृषी पंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक, शेतकऱ्यासह 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक, शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनवैध राहील। वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी शेतजमीन धारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील। म्हणजे अगोदर आपली विहीर तलाव जरी असेल तरी तुम्ही हा अर्ज करू शकता। शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर, नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल। त्यानंतर जलसंधारणाच्या कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही। म्हणजे जिथे कुठे पाणी साठा आहेत, सरकारी तलाव वगैरे असतील त्यामधनं आपल्याला जो पाणी साठा आहे तो या पंपावरून काढता येणार नाही। अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील। तर या पद्धतीने याचे निकष, अटी व शर्ती आहेत। यामध्ये आपल्याला जी कागदपत्र आहेत, कागदपत्र तुम्हाला 8चा उतारा, 7/12 याप्रमाणे लागेल। त्यानंतर आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, 2 फोटो लागेल आणि जर SC ST अंतर्गत तुम्ही अर्ज करू इच्छित आहे तर त्यासाठी तुम्हाला आपलं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागेल। या पद्धतीने तुम्ही अर्ज इथे ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता। इथे अर्ज करा, त्यानंतर अर्जाची स्थिती, देयकाची रक्कम भरणा या पद्धतीने तुम्ही तुमची जे अर्ज केलेला आहे त्याची सद्यस्थिती काय आहे ते सुद्धा तुम्ही इथनं तपासू शकता। यामध्ये तुम्हाला अर्ज करताना इथे GR सुद्धा दिलेला आहे। आपण या वेबसाईटवरती येऊन हा GR डाउनलोड करून सुद्धा बघू शकता आणि या पद्धतीने लिंक ओपन झाल्यानंतर इथे पूर्ण डिटेल्स तुम्हाला फिलअप करायची आहे। हा पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर लास्टला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। बघा 7/12 आहेत, आधार कार्ड कॉपी आहेत, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आणि जर कास्टमधनं तुम्ही अप्लाय करताय तर इथे SC ST कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फायनली सबमिट करायचं आहे। तर या पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता। म्हणजे आपल्याला पाण्याची विजेची जी कमतरता भासते ती यामध्ये भासणार नाहीत। माहिती समजल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन माहितीसाठी। धन्यवाद।